नमस्ते विद्यार्थिनींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नियोजन हा घटक पाहणार आहोत. पहा, तर नियोजन यामध्ये अध्यापनाचं नियोजन आपल्याला या ठिकाणी करावयाचं आहे. कारण आपण पाहिलं की आजचं युग हे नियोजनाचं युग आहे आणि नियोजनाच्या अभावी यश मिळण्याची शाश्वती नाही. पहा, उलट खर्चाचा, शक्तीचा, वेळेचा अपव्यय होण्याची शक्यता असते आणि म्हणून अध्यापनासारख्या महत्त्वाच्या आणि दीर्घ मुदतीच्या कार्याचं नियोजन आपल्याला करणं आवश्यक आहे आणि ही गोष्ट आपण नाकारू शकत नाही. शिक्षक जो आहे, ह्या शिक्षकाला नियोजनाचं महत्त्व माहिती आहे. त्यांनी नियोजन केलं तर पाठ खूप चांगल्या पद्धतीने घेता येतो, म्हणजे तासिका खूप चांगल्या पद्धतीने त्याला घेता येतो. म्हणून नियोजनावर अधिक भर देण्यात येत आहे. पहा, अर्थातच यापूर्वी आपण अध्यापन कार्यामध्ये नियोजन नव्हते असं नाही, परंतु ते नियोजन फारसे शास्त्रशुद्ध नव्हते. म्हणून मूल्यमापनात्मक व उद्दिष्टानुगामी विचारसरणीच्या नव्या दृष्टिकोनानुसार नियोजनाचे स्वरूप कसे बदलत जाते ते आपण पाहणारच आहोत. आता मराठी प्रथम भाषेच्या अध्यापनाचा विचार जर आपण केला तर नियोजनाला अतिशय महत्त्व आहे. कारण मराठी भाषेच्या अभ्यासातून भाषिक कौशल्य व वाङ्मयीन मूल्य तसेच सद्गुणांची जोपासना, मूल्यसंवर्धन निश्चितच त्या ठिकाणी घडून येत असतं. त्याचबरोबर चारित्र्याची जडणघडण ही सुद्धा या पाठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची घडत असते. म्हणजे अशा अनेक गोष्टी आपल्याला काय करायच्या असतात तर या माध्यमातून साधायच्या असतात. म्हणून शिक्षकांनी आपली उद्दिष्टे निश्चित करून जरूर त्या साधनांच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये हळूहळू पण निश्चित स्वरूपाचे बदल घडून आणण्याची योजना आखायला हवी आहे. आणि या सर्व गोष्टींची जुळवाजुळव म्हणजेच नियोजन होय. आता या नियोजनाचे आपल्याला प्रकार त्या ठिकाणी सांगता येतात. मग नियोजनाचं प्रकार पाहण्यापूर्वी नियोजन का महत्त्वाचे आहे त्याचं महत्त्व आपल्याला पाहणं गरजेचं आहे. कारण शासन व्यवस्थेपासून एखाद्या सामाजिक संस्थेपासून ते सामान्य कार्यकर्त्यापर्यंत, एखाद्या सामान्य संस्थेपासून ते त्या ठिकाणी एका सामाजिक व्यक्तीपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला काय करता येतं, नियोजन महत्त्वाचं आहे, विधायक आहे. ते कार्य यशस्वी करण्यासाठी किती गरजेचं आहे हे आपल्याला सांगता येतं. नियोजनानुसार कार्यवाही केली तर कार्य अधिक व्यवस्थितपणे पूर्ण करता येते. आता दैनंदिन जीवनातील व्यक्तिगत नियोजनासंबंधी काही उदाहरणे आपण जर घेतली तर आपल्या लक्षात येतं की सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत आपण दिवसभरात कोणकोणत्या गोष्टी करणार आहोत, कोणाकोणाला भेटणार आहोत, कोणती कामे करणार आहोत, किती वेळ आपण विश्रांती घेणार आहोत, याचे नियोजन अगदी लेखी जरी नसलं तरी मनातल्या मनात आपण करीत असतो. मग त्या नियोजनानुसार दिवसभरातील कार्यक्रम आपण पार पाडित असतो. बँकेत केव्हा जायचं आहे, भाजी केव्हा आणायची, जेवण केव्हा करायचं, ऑफिसात किती वाजता पोहोचायचे, समवेत खरेदीला कुठे आणि केव्हा जायचे, पत्रव्यवहार केव्हा करायचा आहे. म्हणजेच दूरदर्शनावर सुद्धा आपण वेगवेगळे कार्यक्रम पाहतो. तो कार्यक्रम कोणता पाहायचा आहे, मुलीचा अभ्यास केव्हा घ्यायचा आहे, वाचन केव्हा करायचं आहे, लग्न असेल तर लग्नाचा मुहूर्त नियोजनसुद्धा त्या ठिकाणी तयार करावे लागते. म्हणजे सर्वात अग्रक्रम कशाला द्यायचा, जादा खर्चाच्या तोंड मिळवण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी, उदाहरणार्थ पहा, गॅस सिलेंडर असेल, विजेची आकारणी असेल, पाण्याचं बिल असेल, आपणाला ते कामं करावीच लागतात. पण विद्यार्थी परीक्षा जवळ आली की अभ्यासाचं नियोजन करतात. मग किती तास आपल्याला अभ्यासाला वेळ मिळणार आहे त्यानुसार त्या विषयाचं ते नियोजन करताना आपल्याला दिसून, म्हणजे कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा, सकाळच्या वेळी कोणता विषय अभ्यासायचा, रात्री कोणता विषय अभ्यासायचा, हे विद्यार्थ्यांना नियोजनातूनच समजतं. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी नियोजनानुसार कार्यवाही करण्याचा जर संकल्प केला तर निश्चितच त्यांना त्या कामामध्ये यश येऊ शकते. म्हणून वेगवेगळ्या संस्थांनासुद्धा नियोजन करावे लागते. आता ग्रामपंचायतीपासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत, अगदी जागतिक पातळीपर्यंत नियोजनाची अत्यंत आवश्यकता असते. आता औद्योगिक प्रकल्पासाठी नियोजन केले जाते, राष्ट्राच्या कल्याणासाठी कुटुंब नियोजनाची आवश्यकता असते. आता राष्ट्रीय विकासासाठी पंचवार्षिक योजनांचे नियोजन केले जाते. आता जागतिक पातळीवर सुद्धा काही समस्या सोडविण्यासाठी विशिष्ट कार्याचं नियोजन त्या ठिकाणी केलं जातं. नियोजन नसेल तर यश मिळण्याची खात्री देता येत नाही आणि नियोजन नसेल तर वेळ, खर्च आणि शक्ती
याचा मेळ बसत नाही. आणि थोडक्यातच आजचे युग हे नियोजनाचं युग असल्यामुळे आपल्या देशाला तर विकासासाठी नियोजनाची प्रत्येक क्षेत्रामध्ये आवश्यकता आहे. देशाच्या उद्धारासाठी शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही आहे आणि शिक्षण हे राष्ट्र उभारणी करण्याचं सर्वात महत्त्वाचं साधन आहे. विद्यार्थ्यांमध्ये भवितव्य घडवण्याचं कार्य शाळा महाविद्यालयामधून सुरू असते आणि या महान कार्याला नियोजन न करून कसे चालेल बरं? विद्यार्थी हा शिक्षणाचा केंद्रबिंदू मानून त्याच्यामध्ये जो बदल घडवून आणायचा आहे त्यासाठी शालेय स्तरापासून नियोजनाची आवश्यकता आहे. मग उद्दिष्टे असतील, अभ्यासक्रम असेल, उपलब्ध साधने असतील, शालेय स्तरापासून नियोजनाची आवश्यकता असल्यामुळे ह्या उद्दिष्टे, अभ्यासक्रम, उपलब्ध साधने, वातावरण या सर्व साधन सामुग्रीचा विचार करून शिक्षणविषयक वाटचालीचा आराखडा तयार करणे म्हणजेच नियोजन, अशी सुद्धा आपण नियोजनाची व्याख्या करू शकतो. आता अध्यापनासारख्या दीर्घ मुदतीच्या कार्यात तर नियोजनाची अत्यंत आवश्यकता आहे. मराठी प्रथम भाषेच्या अध्यापनात तर नियोजनाला अतिशय महत्त्व आहे, कारण मराठी भाषेच्या अभ्यासातून भाषिक कौशल्य आणि वाङ्मयीन मूल्य तसेच सद्गुणाची जोपासना, मूल्यसंवर्धन, चारित्र्याची जडणघडण अशा अनेक गोष्टींचा विकास साधायचा असतो. मग शिक्षकांनी आपली उद्दिष्ट निश्चित करून जरूर त्या साधनाच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या वर्तनात हळूहळू पण निश्चित स्वरूपाचे बदल घडवून आणण्याची योजना आखायची असते. या सर्व गोष्टीची जुळवाजुळव कशी करायची त्याचा विचार आपण नियोजनाच्या घटकामध्ये पाहणार आहोत आणि म्हणून नियोजनाचं महत्त्व खूप असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाणार आहोत. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे नियोजनाचे प्रकार. नियोजनाचे एकूण 3 प्रकार आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. कोणते 3 प्रकार आहेत पहा. तर पहिला आहे वार्षिक नियोजन, दुसरा आहे घटक नियोजन आणि तिसरा आहे पाठ नियोजन. तर यातला पहिला प्रकार आपण पाहणार आहोत वार्षिक नियोजन. आता मराठी विषयाच्या विशिष्ट इयत्तेत पार पडायचा जो अभ्यासक्रम असतो त्याचं योग्य घटक पाडून तासिकात त्यांची विभागणी करणे म्हणजे वार्षिक नियोजन करणे असे सामान्यपणे आपण म्हणू शकतो. पहा, पुन्हा एकदा मी सांगते की मराठी विषयाच्या विशिष्ट इयत्तेत, मग कोणती पण इयत्ता घ्या, इयत्ता 5वी घ्या, 6वी घ्या, 7वी घ्या, कोणती पण इयत्ता घ्या, त्या इयत्तेमध्ये पार पाडायचा जो अभ्यासक्रम असतो त्याचं योग्य घटक पाडून उपलब्ध तासिकात त्याची विभागणी करणे म्हणजे वार्षिक नियोजन करणे असं आपण सामान्यपणे म्हणू शकतो. आता उद्दिष्टांचा विचार करून आपल्याला सोयीस्कर गटात पाठ्यक्रमाची विभागणी करावी लागते. आता उद्दिष्टे कोणती आहेत? ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य हे 4 उद्दिष्टांच्या अनुषंगाने आपल्याला काय करावे लागते? घटक नियोजन करताना त्याची मांडणी करावी लागते. आता उद्दिष्टांचा विचार करून आपल्याला सोयीस्कर गटात पाठ्यक्रमाची विभागणी करावी लागेल, पण अभ्यासक्रम, अध्ययन अनुभव, अध्यापन पद्धती या सर्वांचा विचार करून अध्यापनाचं नियोजन आपल्याला करावं लागतं. मग मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकामध्ये एका विशिष्ट पद्धतीने पाठाचा क्रम निश्चित केलेला असतो. त्यापैकी कोणता पाठ सलग घेतले असता नियोजित उद्दिष्ट साध्य होईल, अध्यापनात सलगता येईल याचा विचार आपल्याला वार्षिक नियोजन करताना करावा लागतो. कारण वार्षिक अभ्यासक्रमाची सोयीस्कर अशा घटकामध्ये प्रथम विभागणी करावी लागते आणि वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या वेळेनुसार तासिकाच्या संख्येनुसार नियोजन करावे लागते. आता हे नियोजन करण्यासाठी घटक म्हणजे काय याची संकल्पना शिक्षकाला स्पष्ट असली पाहिजे. कारण घटक म्हणजे काय आणि घटक म्हणजे काय याचा आपण जर विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की घटकाचा पहिला निकष म्हणजे तो एकजिन्सी असला पाहिजे. घटक नियोजनातील म्हणजे घटकाचा विचार केला तर घटकाचा पहिला निकष तो कसा असावा? एकजिन्सी असावा. त्यानंतर उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने पाठ्यक्रमातील एकजिन्सी व सलग भागांची जुळणी करणे यालाच आपण घटक निश्चित करणे असं म्हणू शकतो. म्हणजे एकसारखे घटक आहेत ते एकत्र करणे यालाच आपण एकजिन्सी सलग भागांची जुळणी करून घटक निश्चित करणे असे म्हणतो. आता दुसरा निकष म्हणजे काय येतो? तर दुसरा निकष घटकात विविध कृती, अनुभूती आणि पाठ्यांश यांची
समूहांची गुंफण केलेली असते. घटकामध्ये काय केलेलं असतं तर विशिष्ट असे त्या ठिकाणी निकष असतात. त्या निकषांची, पाठ्यांशांची, अध्ययन अनुभूतींची गुंफण केलेली असते. आणि तिसरा निकष म्हणजे घटकामुळे विद्यार्थ्यांमध्ये योग्य तो बदल घडून येत असतो. आता हे 3 जे निकष आहेत हे 3 निकष लावून प्रत्येक विषयाच्या पाठ्यक्रमाचे घटक पाडले पाहिजेत. आणि मराठी विषयाच्या बाबतीत सांगायचेच झालं तर पाठ्यपुस्तकामध्ये पहा, गद्य, पद्य, पाठ असे आणि व्याकरण असे त्या ठिकाणी आपल्याला घटक पाडता येतात. मग पाठाच्या शेवटी दिलेले असतात की पाठ्यपुस्तकातील पाठाच्या अनुषंगाने त्यांच्या घटकात रूपांतर करणे आणि मराठी शिक्षकाचं हे कौशल्य आहे. पहा, आता गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल या विषयांचे घटक पाडण्याचं काम शिक्षकांना करावं लागत नाही, कारण पाठ्यपुस्तकामध्ये घटकांच्या स्वरूपामध्ये पाठ्यक्रम दिलेला असतो. पण मातृभाषेच्या बाबतीत मात्र घटक पाडण्याची आवश्यकता निर्माण होते. आणि म्हणून मराठी भाषा प्रथम भाषा म्हणून शिकविताना अनेक उद्दिष्टे डोळ्यापुढे ठेवावी लागतात. मातृभाषेच्या अभ्यासातून भाषिक उद्दिष्टाबरोबर वाङ्मयीन उद्दिष्टेसुद्धा साध्य करावयाची असतात. मग साहित्य प्रकाराचा परिचय करून द्यायचा असतो. मग अभिव्यक्ती, कल्पना असेल, रसग्रहण असेल, या ज्या काही क्षमता आहेत ह्या क्षमता विकसित करावयाच्या असतात. म्हणून लेखन विकास साधायचाही असतो. म्हणून विद्यार्थ्यांमध्ये विविध मूल्य रुजवायचीही असतात. ही सर्व उद्दिष्टे केवळ पाठ्यपुस्तकाच्या आधारेच आपल्याला साध्य करता येतात किंवा होऊ शकतात. म्हणून अन्य अनुभूती ही विद्यार्थ्यांना अध्यापनातून देण्यासाठी विचार करावा लागतो. म्हणजे वार्षिक नियोजन करताना आपल्याला घटक नियोजन विचारात घेणं गरजेचं असतं आणि तदनंतर आपण पाठ नियोजनाकडे जाणार आहोत. मग वार्षिक नियोजन करताना एकूण अभ्यासक्रमाचं सोयीस्कर अशा घटकांमध्ये विभाजन केल्यानंतर मी कसं सांगितलं होतं विभाजन? गद्य, पद्य, स्थूल वाचन, व्याकरण, निबंध या प्रकारामधून आपण एकूण पाठ्यक्रमाचं काय करू शकतो? विभाजन करू शकतो. मग कोणत्या घटकांना किती तासिका लागतील, उपलब्ध तासिका किती, याचा जो काही विचार आहे हा विचार या ठिकाणी करावा लागतो. आणि नंतर प्रत्येक घटकाच्या अध्यापनाची प्रमुख उद्दिष्टे कोणती? ज्ञान, आकलन, रसग्रहण, प्रगटीकरण, अभिरुची, अभिवृत्ती यापैकी कोणत्या उद्दिष्टांवर किती भर द्यावा हेही आपल्याला ठरवायचं असतं. मग प्रत्येक घटकाचं उद्दिष्ट कसं असतं? भिन्न भिन्न असतं. उदाहरणार्थ पहा, रसग्रहण हे काव्याचं उद्दिष्ट असतं. ज्ञान, आकलन, उपयोजन हे व्याकरणाचं उद्दिष्ट असतं. ज्ञान, आकलन, उपयोजन, अभिव्यक्ती हे गद्यासाठीचे वापरलेले काय असतात? कौशल्य म्हणजे उद्दिष्टे असतात. म्हणून प्रत्येक घटकाचं उद्दिष्ट भिन्न असतं. म्हणून लक्षात ठेवायचं की रसग्रहण जर असेल हे उद्दिष्ट तर काव्यासाठी हे उद्दिष्ट आपण मांडलं पाहिजे. आणि गद्य जे आहे या गद्यासाठी आपण ज्ञान, आकलन, उपयोजन, अभिव्यक्ती हे उद्दिष्ट लिहिणं आवश्यक आहे. आणि व्याकरणासाठी आपण ज्ञान, आकलन आणि उपयोजन या 3 उद्दिष्टांचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. मग अशा पद्धतीने तयार केला गेलेला प्रत्यक्ष अध्यापनाला सुव्यवस्थित व निश्चित स्वरूपे येईल असं नियोजन शिक्षकानं, वार्षिक नियोजन शिक्षकानं करणं गरजेचं असतं. मग शिक्षकाने काय करायचं असतं तर एकत्र बसून वार्षिक नियोजन करणं गरजेचं असतं. आता या ठिकाणी पहा, स्क्रीनवर तुम्हाला एक वार्षिक नियोजनाचा नमुना मी दाखवत आहे, तो आपण एक्सप्लेन करूया म्हणजे आपल्या लक्षात येईल. तर वार्षिक नियोजन इयत्ता 8वीचा वर्ग घेतला आहे आणि विषय आहे मातृभाषा मराठी. मग यामध्ये कॉलम आपण कोणकोणते केलेत पहा. पहिला आहे क्रमांक, दुसरा आहे घटक क्रमांक, तिसरा आहे घटक, चौथा कॉलम आहे अध्यापन तासिकांचा, त्यानंतरचा 5वा कॉलम आहे मूल्यमापन तासिका आणि आपण शेवटचा कॉलम 6वा कॉलम केला आहे तो एकूण तासिकांचा केलेला आहे पहा. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वार्षिक नियोजन करताना आपल्याला घटक आधी नियोजित करणं आवश्यक आहे. यामध्ये आपण पहा घटक क्रमांक टाकलेला आहे. तर घटक क्रमांकामध्ये आपण गद्य विभाग 1 नंबरला घेतला आहे आणि पद्य विभाग आपण 2 नंबरला घेतलेला आहे. मग गद्य विभागामध्ये निबंध, वर्णनात्मक पाठ, कथा, लघुनिबंध, विनोदी लेख, नाट्यप्रवेश, कथा आणि लोकगीते यांचा समावेश आपण केलेला आहे. मग त्यासाठी अध्यापन तासिका किती दिलेल्या आहेत पहा. निबंधासाठी 15 तासिका दिलेल्या आहेत, वर्णनात्मक पाठासाठी 15 तासिका दिलेल्या आहेत, कथा आणि लघुनिबंधासाठी 12 तासिका या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि विनोदी लेखासाठी 5 तासिका
नाट्य प्रवेशासाठी 2 तासिका, कथा यांच्यासाठी 4 तासिका आहेत आणि लोकगीते यांच्यासाठी 3 तासिका आहेत. अशा एकूण मिळून किती तासिका झाल्यात तर 56 तासिका झाल्यात आणि या 56 तासिकांमध्ये आपण पुढे 6 तासिका ॲड केल्यात. कुठल्या केलेल्या आहेत तर मूल्यमापनाच्या 6 तासिका आपण ॲड केल्यात. म्हणून गद्य विभागाला एकूण किती तासिका लागतात तर 62 तासिका एकूण गद्य विभागाला लागणार आहे. त्यानंतरचा आपण दुसरा घटक पाहिला आहे तो म्हणजे पद्य विभाग. पद्य विभागामध्ये सुद्धा काय 1, 2 त्या ठिकाणी घटक घेतलेले आहेत आणि आपण पुढच्या पेजवर पाहणार आहोत पद्य विभागाचा. पुढचा जो पेज आहे या पुढच्या पेजवर आपण काय पाहणार आहोत तर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की स्थूल वाचन, हो की नाही. तत्पूर्वी आपल्याला काय पाहायचं आहे तर पद्य विभागामध्ये प्राचीन गद्य आणि आधुनिक गद्य असं 2 घटक आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. मग प्राचीन गद्यासाठी किती तासिका दिल्यात 20 तासिका दिल्यात आणि आधुनिक पद्यासाठी किती तासिका दिल्यात 25 तासिका दिल्यात आणि या 25 आणि 20 मिळून 45 तासिकांना मूल्यमापन तासिका किती दिल्यात 4 दिलेल्या आहेत आणि अशा मिळून एकूण तासिका किती झाल्या तर 49 तासिका आपण पद्य विभागासाठी ठेवलेल्या आहेत. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. मग आता आपण पुढचा तिसरा घटक पाहूयात. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत स्थूल वाचन. हा घटक तिसरा आहे आणि या घटकामध्ये काय काय आहेत तर कथासंग्रह आहेत, लघुचरित्रे आहेत, संक्षिप्त कादंबऱ्या आहेत आणि प्रवास वर्णन आहेत. मग यासाठी एकूण किती तासिका आपण दिलेल्या आहेत तर 20 तासिका आपण दिलेल्या आहेत आणि मूल्यमापनाच्या आपण 2 तासिका दिलेल्या आहेत. अशा एकूण किती तासिका झाल्यात 22 तासिका त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यानंतरचा चौथा घटक आहे व्याकरणाचा. मग व्याकरणासाठी आपण यामध्ये घटक दिलेले आहेत विकारी अविकारी शब्द, समास, शब्दसिद्धी, वाक्यविचार, वृत्ते, अलंकार, विरामचिन्हे, वाक्प्रचार, म्हणी, पत्रलेखन, दैनंदिनी. अशा एकूण व्याकरणातील घटकांसाठी एकूण तासिका किती आहेत तर 25 तासिका दिलेल्या आहेत. म्हणजे जेवढे घटक आहेत तेवढ्याला वेगळ्या वेगळ्या तासिका दिलेल्या आहेत. पहा, विकारी आणि अविकारी शब्दासाठी 5 तासिका, समासासाठी 5 तासिका, शब्दसिद्धीसाठी 5 तासिका, त्यानंतर वाक्यविचारासाठी 5 तासिका, वृत्त आणि अलंकारासाठी 5 तासिका, विरामचिन्हे, वाक्प्रचार, म्हणी यांच्यासाठी 5 तासिका. असे एकूण 25 तासिका आपल्याला वार्षिक नियोजनामध्ये द्यायच्या आहेत आणि त्याला एकूण 2 मूल्यमापन तासिका आहेत. असं एकूण 27 तासिका आपल्याला यासाठी लागणार आहेत. आणि त्यानंतरचा 5वा घटक आहे तो म्हणजे इतरही काही तासिका आपल्याला लागणार आहेत. कशासाठी तर अर्जलेखन असेल, अहवाल लेखन असेल, निबंध लेखन असेल, संवाद असेल इत्यादीसाठी आपण इतर तासिका दिलेल्या आहेत. त्या एकूण किती तासिका आहेत तर एकूण आपल्याला 10 तासिका त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत. मग आपण यांचा सगळ्यांचा जर हिशोब केला तर आपल्या लक्षात येतं की आपल्याला एकूण किती तासिका मिळत आहेत तर 15 तासिका मिळतात. एक मूल्यमापनाची तासिका धरून एकूण 15 तासिका आपल्याला मिळतात आणि या सगळ्या मिळून आपण 20 तासिका या ठिकाणी वापरतो. आता गद्य विभाग, पद्य विभाग, व्याकरण आणि स्थूल वाचन यांची एकूण मिळून तासिका ज्या आहेत या तासिका आपल्याला किती पाहिजेत तर या ठिकाणी 165 तासिका आणि ह्या 15 तासिका अशा 180 तासिका आपल्या या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत आणि 180 दिवस आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत. त्या अनुषंगाने आपण काय केलेलं आहे याचं वार्षिक नियोजन केलेलं आहे. हे स्क्रीनवरचा नमुना पाहायचा आहे आणि एखाद्या वर्गाचं वार्षिक नियोजन करून पाहायला काही एक हरकत नाही, तुम्ही ते करून पाहावयाचं आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा घटक आपण पाहणार आहोत घटक नियोजन. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला घटकाचं सुद्धा नियोजन करावयाचं आहे. स्क्रीनवर एक नमुना तुम्हाला दिलेला आहे. इयत्ता 9वीच्या कुमारभारती पुस्तकातमधील संत कविता हा काय घेतलेला आहे आपण घटक घेतला आहे. त्याचा उपघटक आपण पाहणार आहोत. त्या उपघटकामध्ये आपण काय पाहिले तर नामदेवांची अभंगवाणी, गुरुमहिमा, अभंगवाणी, तुकारामांचे अभंग आणि शक्तिगौरव अशा पद्धतीचे उपघटक आपण यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर त्यासाठी अध्यापन तासिका आपण किती दिलेल्या आहेत पहा तर प्रत्येकी 2-2 आणि रामदासांच्या जे काही काव्य आहे त्यासाठी 3 अशा एकूण 12 तासिका आपण पद्य विभागासाठी दिलेल्या आहेत. ठीक आहे. आणि त्यानंतर 2 तासिका आपण मूल्यमापनासाठी दिल्यात. असे एकूण 14 तासिका आपण घटक नियोजनामध्ये त्या घटकासाठी दिलेल्या आहेत. ठीक आहे. आता घटक नियोजन ज्यावेळेस आपण करणार आहोत त्यावेळेस घटक नियोजन करताना तो घटक एकजिन्सी असावा,
तो उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने पाठ्यक्रमातील एकजिन्सी आणि सलग भागांची जुळणी यालाच घटक निश्चित करणे असे म्हणतात. इथं काय केलेलं आहे आपण घटक निश्चित करताना संत काव्य जे आहे ते एकत्र आपण घेतलेलं आहे. आता घटकात विविध अनुभूती, कृती आणि पाठ्यांश यांची आपण सुसूत्र गुणफण केलेली आहे आणि घटक नियोजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये योग्य तो बदल आपल्याला घडून आणता येऊ शकतो. आता घटक नियोजनाच्या विविध बाजू असतात. त्यामध्ये काय तर मूल्यमापन आहे, घटक शिकवण्याचा कालावधी असेल, अध्यापन पद्धती असेल, अध्यापन अनुभव असेल आणि शैक्षणिक साधने असेल, याचासुद्धा त्या ठिकाणी विचार करावा लागतो आणि त्याबरोबरीने घटकांची उद्दिष्टे व अध्ययन निष्पत्तीसुद्धा आपल्याला पाहायची असते. आता हे जे काही घटक नियोजन आपण पाहिलं आहे, हे घटक नियोजन करताना आपल्याला ज्ञान आकलन जी काही उद्दिष्ट आहेत त्याची स्पष्टीकरणेसुद्धा लिहायची असतात. मग ज्ञान आणि आकलन यामध्ये आपण काय स्पष्टीकरणे लिहू शकतो तर ते थोडक्यात पाहूयात आपण. तर पहा, ज्ञान आणि आकलनाची स्पष्टीकरणे लिहिताना आपण विद्यार्थी अभंग या छंदाची ओळख करून घेतो, संत कवयित्रींचे स्थूल परिचय करून घेतो, अभंगाचा आशय समजावून घेतो, असं स्पष्टीकरण तुम्हाला ज्ञानामध्ये लिहिता येऊ शकतं. आकलन कौशल्य आणि उपयोजनामध्ये आपण कशा पद्धतीचं स्पष्टीकरण लिहू शकतो तर अभंग म्हणण्याचं कौशल्य संपादित करतो, अन्य अभंगाला चाल चढवितो. ठीक आहे. संत साहित्याविषयी अभिरुची हे कौशल्य या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. तर संत साहित्याविषयीची आवड निर्माण करून घेतो, विचार व चिंतन क्षमता वाढीस लावतो, भावपूर्ण अभंग म्हणतो आणि अभंग पाठ करतो. अशा पद्धतीने काय करायचं आहे आपल्याला कौशल्य व उपयोजन याची स्पष्टीकरणे लिहायची आहे. आता अभिव्यक्तीचं स्पष्टीकरण कसं लिहायचं आहे तर अभिव्यक्तीचं स्पष्टीकरण लिहिताना आपण अभंगावरील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतो, अभंगाविषयी व संतांविषयी आपल्या भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो. अशा पद्धतीचं स्पष्टीकरण आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर व्यक्तिमत्व विकास हे सुद्धा काय एक उद्दिष्ट आहे आणि शक्तीची उपासना शालेय जीवनापासून करण्याचा प्रयत्न करतो, असं त्याचं स्पष्टीकरण आपण लिहू शकतो. त्यानंतर रसग्रहण या कौशल्याचं स्पष्टीकरण कसं लिहायचं, या उद्दिष्टाचं स्पष्टीकरण कसं लिहायचं तर अभंगातील सौंदर्य स्थळे दाखवितो आणि दुसरं यामध्ये लिहिता येऊ शकतो की वाचनात त्यातील भावनांचा भक्तिभावाचा आविष्कार करतो. अशा पद्धतीने आपल्याला ज्ञान आकलन, कौशल्य व उपयोजन, त्याचबरोबर अभिरुची, अभिवृत्ती, व्यक्तिमत्व विकास आणि रसग्रहण अशा उद्दिष्टांची स्पष्टीकरणे लिहिता येऊ शकतात. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल. आता आपण पुढच्या घटकाकडे जाऊ. पुढचा घटक आहे पाठ नियोजन. आता पाठ्यपुस्तकातील प्रत्येक पाठ हा स्वतंत्र घटक म्हणून शिकविला काय तर आपण प्रत्येक पाठ हा स्वतंत्र घटक केल्यास काही पाठ असणार आहे, काही पाठांमध्ये समान सूत्र शोधण्याचा आटापिटा कोणीही करणार नाही. म्हणून पाठापाठात असणारी जी काही अंतर्गत सुसंगती आहे ती विद्यार्थ्यांच्या लक्षात येणार नाही आणि म्हणून विविध वाङ्मय प्रकाराची ओळख झाल्यानंतर साहित्य आणि साहित्यिकाची शैली यांचे सम्यक दर्शन विद्यार्थ्यांना घडणार नाही आणि पाठातून व्यक्त झालेले जे काही विचार आहेत त्या विचारामध्ये त्या ठिकाणी आपल्याला सम्यक दर्शन जे आहे म्हणजे त्यांचा जो काही विचार आहे त्या विचारामध्ये अनुधावनता, तुटकपणा राहणार नाही, एकसारखेपणा त्याच्यामध्ये कसा येईल हा प्रयत्न निश्चितच आपल्याला त्यामध्ये करता येऊ शकतो. आता घटक नियोजनानंतर आपण पाठ नियोजनाकडे आलेलो आहेत आणि पाठ नियोजनामध्ये आपल्याला पाहायचं आहे की पाठ नियोजन करताना त्याच्यामध्ये आपल्याला काही मुद्दे महत्त्वाचे असतात की पाठ नियोजनामध्ये आपण प्रस्तावना, हेतुकथन, विषय प्रतिपादन, त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये मूल्यमापनानंतर आपण विद्यार्थ्यांना उपयोजनात्मक काही प्रश्न देऊ शकतो. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो पाठाचं नियोजन करू शकतो. इंटर्नशिपच्या माध्यमातून आपण ज्ञानरचनावादावर आधारित जे काही टाचन पाहिलेलं आहे ते टाचन पाहिल्यानंतर मला असं वाटतं की तुम्हाला निश्चितच कशा पद्धतीने पाठाचं नियोजन करायचं आहे ते त्या ठिकाणी निश्चितच समजायला मदत होईल. कारण पाठाचं नियोजन जे आहे हे पाठाचं नियोजन केल्यानंतरच आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने पाठ घेता येऊ शकतो. म्हणून ज्यावेळेस पाठाचं नियोजन आपण करतो त्यावेळेस त्या पाठ्यघटकाची रिलेटेड आपल्याला काय करायचं असतं
विद्यार्थ्यांना पूर्वज्ञानावर आधारित प्रस्तावना करावयाची असते. ती प्रस्तावना केल्यानंतर आपण पाठाचा हेतू स्पष्ट करावयाचा असतो. पाठाचा हेतू स्पष्ट झाल्यानंतर आपण विषय प्रतिपादन म्हणजे तो काही घटक आशय आहे तो आशय आपल्याला विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगावयाचा असतो. बऱ्याच वेळा काय होतं की आशय जो आहे तो आशय विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगताना आपल्याला उदाहरणांचा वापर करावा लागतो, शैक्षणिक साधनांचा वापर करावा लागतो, प्रश्न विद्यार्थ्यांना आपल्याला विचारावे लागतात आणि त्यातून विद्यार्थ्यांना आपल्याला त्या पाठाचा आशय समजून सांगायचा असतो. तो आपण विषय प्रतिपादनामध्ये घेऊ शकतो. त्यानंतर आपल्याला काय करायचं असतं, संकलन करायचं असतो. पाठाचं स्पष्टीकरण केल्यानंतर त्या पाठावर आधारित प्रश्न विद्यार्थ्यांना विचारायचे जेणेकरून तो पाठाचा आशय विद्यार्थ्यांना किती समजला हे लक्षात यावं. यासाठी आपण संकलन करणार आहोत 4थ्या पायरीमध्ये. त्यानंतरच्या 5व्या पायरीमध्ये मूल्यमापन आपण करतो आहे. संकलन मूल्यमापन आपण करतो आणि मूल्यमापनामध्ये आपण विद्यार्थ्यांना उपयोजनात्मक काही प्रश्न म्हणजे रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा, कविता असेल तर कविता म्हणून घ्या, अशा पद्धतीचे उपयोजनात्मक प्रश्न विद्यार्थ्यांना आपण विचारतो आणि सरतेशेवटी पाठ संपल्यानंतर आपण विद्यार्थ्यांना स्वाध्याय देतो. या सगळ्याचं नियोजन आपल्याला पाठ टाचण काढताना करायचं असतं. ज्याची जी काही लेसन नोट आहे ती लेसन नोट मी तुम्हाला पूर्वीच ग्रुपवर दिलेली आहे. ठीक आहे. मग अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण नियोजन यामध्ये वार्षिक नियोजन, घटक नियोजन आणि पाठ नियोजन हे अभ्यासलं. धन्यवाद.